सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। पारितोषिक असेल मित्रांनो, आपल्याला विनंती आहे आपण कृपया खाली बसा। योगेश जंगेवाणी ग्रुप आपण खाली बसा प्लीज, विनंती असेल। ओंकार मेस्त्रीसाठी देखील गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे। संदीप कोटकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं प्राइज झालं, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। संदीप कोटकर यांच्या माध्यमातून ओंकार मेस्त्रीसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झालंय। तसेच योगेश जंगम यांच्या माध्यमातून राज जंगमसाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालंय। मैदान क्रमांक 2 करिता पंच मनीष राणे आपण मैदान क्रमांक 2 वर रेफरीचे काम बघायचं आहे। मैदान क्रमांक 2 मनीष राणे लाईनमन आपण देखील चला। ग्राउंड नंबर 2 आला राजा आहे। संदीप कोटकर यांचं प्राइज सफल ठरलं, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ। तुम्हाला आवडली असेल, मोठा स्टेप, जबरदस्त खेळ ओंकार मेस्त्री। इतक्याच ताकदीचा हा देखील खेळाडू आहे दर्शन भिंगे, हे विसरून चालणार नाही। एक जबरदस्त खेळाडू हा देखील नवोदित आणि उदयनमुख खेळाडूंच्या यादीमध्ये येतो। जर्सी क्रमांक 10 ही अस्तित्वाची लढाई आहे, जो जीतेगा वही सिकंदर। आता जो जिंकेल तो खऱ्या अर्थाने बक्षीस पात्र। 2 संघ आपल्याला बक्षीस पात्र फेरीसाठी मिळाले, अर्थात दहावीर स्पोर्ट्स क्लब रोहा आणि नवयुवक खिडकी या 4 संघांमधून कोणते 2 संघ सेमीफायनलमध्ये जातील? प्रयत्न चांगला होता परंतु प्रयत्न फसलाय आणि मात्र ओंकारला जेरबंद केलं गेलं। प्रत्युत्तरादाखल योगेश जंगम यांचं प्राइज जिंकण्यासाठी अर्थातच राज जंगम 2 मुलांना 500 रुपयाचं प्राइज आहे। मैदान क्रमांक 2 वर बघा जयेश गावांसाठी टाळ्यांचा खणखणाट त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। एक जबरदस्त खेळाडू जयेश गावण आणि टिकलाय तरी कोणाला? सुमित पाटील, परंतु रिक्तचे माघारी परतलाय, त्याला प्रत्युत्तर दाखल। पुन्हा राजसंगम आपल्याला बघायला मिळतो। फ्लाइंग शॉट ऑफ टीम रायगड। नक्कीच मित्रांनो आता आपल्याला हनुमान उड्या बघायला मिळते। बघा अशा प्रकारे पायामध्ये धुमचक्री वादळ आहे। मैदान क्रमांक 2 वर देखील जयेश गावणच्या दहशत आणि दरारा त्या ठिकाणी कायम। हर्षल गावणच्या अन्य उपस्थितीमध्ये देखील
जबरदस्त पकड जर सक्सेसफुल रेड करायची असेल परंतु उत्तर माघारी परतला. वा पुन्हा एकदा डीप मध्ये जाऊन ओव्हर किकच्या माध्यमातून टिपण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतो. त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल रोजित माळीच्या माध्यमातून. रोजित माळी देखील एक जबरदस्त खेळाडू मुरुड विभागामध्ये आपल्याला बघायला मिळतो. परंतु रायगड जिल्ह्यामध्ये हा कार्य करणारा संघ वादळ कार्यक्रम आहे देखील विसरून चालणार नाही. प्रयत्न चालला परंतु प्रतीक थांबले वादळ. नक्कीच मित्रांनो एक अफलातून आणि अफाट महाकाय खेळाडू प्रतीकच्या माध्यमातून शिवाय बांधन संघाला लाभलाय. 2-1 प्रत्युत्तर असेल. सुपर टॅकलची नामी संधी त्या ठिकाणी परंतु राज्यांगासाठी बघा मित्रांनो चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही. एक जेम बघायला भेटली टाळ्यांचा कडकडाट. मानव जाती कधी समाधानी नाही हो. एक गुण घेऊन निश्चितच निसटला होता परंतु दुसऱ्या गुणाच्या आवेशापोटी स्वतःला थांबवू शकला नाही आणि जेरबंद होतो जयेश गौड मैदानाच्या बाहेर. आता एकटा खेळाडू मैदानामध्ये शिल्लक. तर या मारो सिच्युएशन एक प्रयत्न करायचे. जर प्रयत्न सक्सेसफुल तर आपल्या संघाला जीवनदान, प्रयत्न असफल तर मात्र लोणाचा बोजा संघावर येईल. आता मात्र 7 गुणांची आघाडी असते. ही आघाडी भेटावी लागेल ओंकार मिस्त्री आणि संपूर्ण संघाला. बघा मित्रांनो नवनच मेंगा त्या ठिकाणी जेवण होतं. पियुष बाकी जण पाठी घे ना. जबरदस्त अँकल होल्ड. नक्कीच मित्रांनो हा कबड्डीचा खेळ आहे. या कबड्डीच्या खेळामध्ये एका पराला धुवून त्याला मात्र एक तास घरी जावं लागेल. हातात तोंडाशी हारलेला घास कोणी गमवायला मागेल का? बिलकुल नाही मित्रांनो. प्रयत्न केले जातील. 5-10 5 गुणांचा फरक आहे पण वेळ अजून भरपूर बाकी आहे. अजूनपर्यंत मध्यांतर झालं नाहीये. सुरुवातीला जरी गज लागला पुण्याचा राज्यांगण द मास्टर माइंड ऑफ टीम शिवाय बांधन. खऱ्या अर्थाने मित्रांनो गेमचं प्लॅनिंग काय असतं हे सिकंदरचे संस्कार आहेत. खऱ्या अर्थाने सिकंदरची आठवण जपणार आहे. खेळाडू आपल्याला शिवाय बांधन संघाच्या माध्यमातून बघायला मिळतात. निश्चितच 12 जानेवारी 2025 रोजी सिकंदर केळकर स्मृती चषक आपल्याला बघायला मिळेल. बांधन येथे एक भव्य दिव्य नेत्रदीपक कबड्डी स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केली गेली आहे. चढाईसाठी यावेळेस ओंकार मिस्त्री ऍडव्हान्स टॅकल प्रतीक गावंड. वा जबरदस्त पकड. नक्कीच राज्यांगांसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झालंय. योग्य जंगम यांच्या माध्यमातून 2 गुण टिपले तो 500 रुपयाचे प्राइज कमावले. एक जबरदस्त खेळ राजच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. लाभ फेकवली जाते मध्यरक्षकाला वारंवार टिपण्यासाठी. या ठिकाणी स्ट्रगल खरा मैदान क्रमांक 1 वर आपल्याला बघायला मिळतो. मैदान क्रमांक 2 वर एक कडवी झुंज एक हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला बघायला मिळतो. 4-4 हा सामना 5-5 खेळांकडे जातोय की काय? क्वार्टर फायनल व्हाव्यात ते खरोखर अशाच व्हाव्यात.
आता मात्र थर्ड रेट. यावेळी रसिकांना टाळ्या वाजवण्याची पुन्हा एकदा संधी मिळेल. बघूया कितपत टाळ्या वाजताय. 6 1 मिनिट असेल, बोनस गुण ऑन असेल. भारतातच बोनसचा बादशाह म्हणून जाणला जातो खेळाडू, परंतु प्रयत्न कितपत केले जाते. प्रयत्नाची परमेश्वर, परंतु यावेळेस गेला. वाह, जबरदस्त पटक. अरे हम तो किसी से कम नहीं. हौसले बुलंद रखो. ऋषिकेश म्हात्रे यांच्याकडून प्राइज असेल राज जंगमसाठी. बोनस प्लस 1 पॉइंट, बोनस प्लस 2 गुणांसाठी या ठिकाणी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल ऋषिकेश म्हात्रे यांच्याकडून. यावेळेस प्रत्येक जबाबदारी. नक्कीच मित्रांनो एक्सपिरियन्स प्लेअर आहे. अनेक वेळा प्रति त्या खेळाडू संघाला तारणारा ठरलाय. बघा अचूक बोनस. पुन्हा ओंकार मिस्त्री. 4 एक समीकरण असेल, गुण मिळवणं तितकंच सोपं नसेल. अद्यापपर्यंत सक्सेसफुल नाहीये, परंतु बघूया 1000 रुपयाचे कॅश प्राइज जमा झाले खेळाडूच्या नावावर. वा, प्रयत्न चांगला. मैदान क्रमांक 2 बघा मित्रांनो, 4-5. मोठा हाय व्होल्टेज मॅच. कोण जिंकेल, कोण पराभूत होईल ते येणारा काळच सांगेल, परंतु आपण मात्र सामन्याचा आनंद घेऊया. पुन्हा एकदा प्रत्येक गाव कितपत प्रयत्न केले जातील प्रतीकच्या माध्यमातून विजयश्री खेचून आणण्यासाठी 100% दिले जातील का? नक्कीच दिले जातील मित्रांनो, कारण प्रत्येकाला आपल्या गावामध्ये हे चमचमणारे चषक घ्यायचं आहे. ओंकार मिस्त्री फुलफिल असा डिफेन्स आपल्याला बघायला मिळतोय खारीकपणा संघाचा, परंतु शिवाय बांधण संघ थोडासा बॅकफुटवर जातो, परंतु आघाडी असेल बांधण संघाकडे. एक जबरदस्त फुटवर्क आपल्याला बघायला मिळतोय. पायातील वादळी बारा ओंकारचा वेळीकडे धोरण आजमावतोय आणि मात्र थर्ड रेटची वाट पाहतोय. 1 तास माघारी परतलाय, त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 4 सिओ. नक्कीच आपलं कौतुक आहे शिवाय बांधण संघ. अशाच प्रकारे जर्सी प्रत्येक संघाने बनवली पाहिजे. प्रत्येक खेळाडूचं नाव हे जर्सीच्या पाठीमागे असलं पाहिजे, तेव्हाच नवीन आणि उदयोन्मुख खेळाडूची ओळख आमच्यापर्यंत होते आणि आमच्या माध्यमातून आलेल्या रसिकांना होते. त्याकडे शरीरशी जवळजवळ सारखी, परंतु दोघांचा खेळ बघा त्या ठिकाणी यावेळेस थांबवलं गेलं. आता मात्र पुनश्च ओंकार मिस्त्री बघा कितका प्रयत्न करतोय. यावेळेस अचूकरित्या गुण टिकलाय, परंतु टाळ्या का कमी पडताय. जोरदार टाळ्या होऊन जायला मित्रांनो स्पीड साठी. मुलाखतीसाठी गायब. नक्कीच मित्रांनो वाघाची झेप आपल्याला बघायला मिळते. वारंवार बोनस गुण टिकतोय. नजर हटीवर तो घेतण्यासाठी जबरदस्त फुटबॉल आपल्याला बघायला मिळते. सेटिंग एक आगळी वेगळी प्रतीकच्या माध्यमातून अनेक वर्ष मागील आपण प्रतीकचा खेळ पाहतो. कबड्डीला 700 उंची त्याच्या माध्यमातून, परंतु ओंकार मिस्त्री आता संपूर्णतः जबाबदारी असेल ओंकारवरती. एक जबरदस्त खेळ जम केलं आणि मात्र संघाला तारणहार ठरू शकतो. एक केवढा खेळाडू जरी टक्कर झाली तर सामना समसमान गुणांवर येईल. मैदान क्रमांक 1 वर देखील 5-5 गुणांची 5-5 लढाई होऊ शकतात. यहाँ पे दिखा रही है कि टाइगर अभी जिंदा है, तर आणि तरच तुम्ही विजय होऊ शकता.
आपण सामन्यामध्ये संघाला परतवलं आहे, आपण ही चूक नाही करू शकत. आता मात्र दर्शन 11-15. दर्शन भिंगे जबरदस्त खेळाडू. ऋषिकेश म्हात्रे यांच्या माध्यमातून सुरक्षेसाठी 100 रुपयाचे कॅशबॅक आला. रोजित माई होते सक्सेसफुल, परंतु मैदानामध्ये आलाय कोण? एवढी मोठी चूक मित्रांनो तुम्ही करू शकत नाही. क्योंकि घायल शिकार की दहाड़ बहुत घातक होती है. असाच जखमी वाघ आपल्याला बघायला मिळतो मैदानामध्ये. खूप वेळाच्या विश्रांतीनंतर कमबॅक केला, परंतु आता शांत बसेल का? शेवटची 4 मिनिटे सामना संपायला. 12-16, 16-12, 4 गुणांचा फरक असेल. सुपर टॅकलची नामी संधी आहे आणि मैदानामध्ये आहे तो. वाह वाह वाह, इतिहास नक्कीच मिळून गेल्या पकडीची. व्हिडिओ लाईव्ह सुरू आहे का? नक्कीच हा लाईव्ह उद्या गाजणार. नक्कीच सुंदर आणि जबरदस्त प्रकार आपल्याला बघायला मिळते. इतकं जोरदार सेकंड झालं. हा लोणाचा जर बोजा पडला तर मात्र सामन्यामध्ये 30 होऊ शकतो. शेवटची 3 मिनिटं असेल. 6 गुणांचा फरक. आता माझं दर्शन भिंगे थर्ड रेट तिसरी चढाई असेल. ही जर पकड झाली तर अजून एक आशेचा किरण या ठिकाणी वादळ कार्यक्रम संघाला दिसेल. परंतु पकड होईल का? जर तरवर आता सामना गेलाय. जबरदस्त पकड. 2 खेळाडू मैदानामध्ये असतील. राज जंगम स्वतः यशस्वी चढाई यू आए और यू पॉइंट लेके चलेगी. शेवटची 2 मिनिटं या पंच अत्यंत तटस्थ त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. क्षणाक्षणाचा अंदाज आपल्याला देत आहे. आता मात्र राज जंगम बोनससाठी 2 गुण. ऋषिकेश म्हात्रे यांच्याकडे 500 रुपये असतील. जबरदस्त. आता मात्र गणित कार्य केले जाते. आता मात्र आखरी केली जाईल. आता मात्र प्लॅनिंग बनवलं जाईल आणि त्यानंतर इंजर्ड आहे असं दिसतंय ओंकार. त्याला सुरुवातीपासून मैदानामध्ये उपस्थित नव्हता. संघाला गरज आहे तेव्हा ओंकार आला, परंतु एक जबरदस्त पकड. शिवाय बांधल सांगायला ऑफर असेल. योग्य जिंगलनी जे पारितोषिक लावलं होतं त्यामध्ये थोडासा बदल आहे. जर सामना विजय झाला तर सांघिक पारितोषिक म्हणून शिवाय बांधल सांगायला दिले जाईल. योग्य जिंगल यांचं पारितोषिक रोख रक्कम 500 रुपये. शेवटचा 1 मिनिट आणि 3 गुणांचा फरक. काय होईल, काय घडेल आणि काय बिघडेल हे येणाऱ्या काळात सांगेल. 3 गुणांची आवश्यकता आहे. हे 3 गुण काय असतील ना मित्रांनो?
या आपण शब्दामध्ये मांडू शकत नाही. अर्जू करू नका. आणि मात्र जिंकता जिंकता हरलो, या हरल्याची मला खंत नाही. पुन्हा होते.